रमेश म्हात्रेला जामीन देताना कोर्टानं काय अटी शर्ती ठेवल्यात पाहूयात। जामिनावर सुटल्यानंतर रमेश म्हात्रेचा मुक्काम हा गोव्यात असेल। आरोपींची अंजुना पोलीस ठाण्यात आठवड्यातून 3 दिवस हजेरी लागेल। सर्व आरोपींचे पासपोर्ट हे जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल। खटला सुरू झाल्यानंतर पुढील तारखा न मागण्याची ताकीद देखील कोर्टाने दिली आहे। रमेश म्हात्रे आणि इतरांना कोर्टात व्हीसीद्वारे हजर राहण्याची परवानगी। आरोपी कोर्टात पोहोचू शकत नसेल तर रितसर अर्ज देण्याची सक्ती देखील करण्यात आली आहे। खटला पूर्ण होईपर्यंत सरकारी वकील न बदलण्याचे आदेश कोर्टाने दिलेत।